नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. 2 तारखेला होणार हे मतदान. त्या दरम्यानच्या काळामध्ये मतदारांना नागरिकांपुढे जाऊन मतदारांसमोर जाऊन उमेदवारांना आता मतं मिळवण्यासाठी याचना करावी लागणार आहे. हे शहर विशेष करून जर पाहता तर अनेक जाती धर्माच्या माणसांना वसलेलं आहे. इथली SRP असेल, राज्य राखीव पोलीस दलाची 2 विभाग, रेल्वेचा वसाहत, तसेच या भागामधील विविधतेने नटलेल्या या शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता आता सध्याच्या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणीचा विषय झाली. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे म्हटलं तर ही निवडणूक एका विकासाच्या मुद्द्याला धरून जोरदारपणे प्रवास करते. म्हणून पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, नागरिकांच्या समस्या असतील, या सर्व बाबींकडे उमेदवार मतदारांपुढे जाऊन आपापल्या पद्धतीने पटवण्याचं काम करतोय. आता या निवडणुकीमध्ये आपण शीतलजी भीमराव मोरे या भगिनींकडे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शीतलजी ताई, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. नमस्ते. ही निवडणूक तुम्ही आता लढायचा निश्चय करून आता तुम्ही त्या मार्गस्थ आहात. तुम्हाला काही दिवस शिल्लक आहेत प्रचारासाठी आणि या थोडक्या दिवसामध्ये तुम्हाला या मतदारांना तुम्ही या निवडणुकीमध्ये का सहभाग घेतलाय हे पटवून द्यायचंय. तर तुमचं व्हिजन काय आहे आणि तुम्ही मतदारांना काय सांगताय? नमस्कार, मी ॲडव्होकेट शीतल भीमराव मोरे, प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर मी निवडणुकीसाठी का उभी आहे त्याचं पहिल्यांदा उत्तर देते की राजकारणापासून सुशिक्षितांनी दूर राहू नये. राजकारण करण्यासाठी सुशिक्षितांनी पुढे आलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये ज्या संकल्पना आहे, जो विकास आहे, तो विकास पूर्ण करण्यासाठी ते राजकारणात आले पाहिजे. राजकारण हे 20% आणि समाजकारण हे 80%. या उद्देशाने मी राजकारणात आलेले आहे. मला एक सामाजिकरणाची एक झालर आहे की महिलांसाठी काम करणं किंवा दौंड शहरातल्या लोकांसाठी विकास कामं करणे हे माझं एक मनोध्येय आहे. त्यासाठी मी राजकारणात आले. आणि राजकारण करत असताना किंवा राजकारणात येत असताना आपण दौंड शहरामध्ये कोणकोणती विकास कामं करणार आहोत ते आम्ही आमच्या अजेंडामध्ये दिलेलेच आहे. आणि दौंड शहरामध्ये जो प्रभाग क्रमांक 9 आहे, तो 9 नंबर प्रभाग क्रमांक, त्याच्यामध्ये खरंच म्हणजे काम करण्याची खूप मोठी संधी आहे. आणि 9 नंबर प्रभागामध्ये फिरत असताना अनेक समस्या दिसून आलेल्या आहेत. तर त्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मी या प्रभागातून उभी आहे असं मी सांगू इच्छिते. शीतलताई ह्या विधी तज्ञ आहेत. न्यायालयीन लढा लढण्याची त्यांना पूर्णपणाने समज आहे. त्यांचं ते शिक्षण झालंय. आणि जे सुशिक्षित माणसं असतात ती माणसं समाजाच्या ध्येय धोरणांकडे अगदी कटाक्षाने पाहतात. ते अंमल कसा बजवावा यासाठी त्यांच्याकडे संकल्पना असतात आणि ती सगळी संकल्पना उराशी घेऊन त्या या निवडणुकीमध्ये सहभागी झाल्या. शीतलताई या अगोदर सुद्धा नगर परिषदेमध्ये सभागृहाच्या सदस्य होत्या. आपण विचारू त्यांना, तुमचा तो कालखंड, तुम्हाला जो मिळालेला त्यावेळेचा वसा होता, त्यावेळेस तुम्ही नागरिकांसाठी काय काय केलं एकदा सांगा एकदा तुम्ही लोकांना. मी ज्यावेळेस सन 2011 ते सन 2016 या पंचवार्षिक मध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार होते. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे एरिया येतो त्या ठिकाणी मी अंतर्गत रस्ते असतील, रोडवरची स्ट्रीट लाईट असेल, त्याच पद्धतीने स्वच्छ पाणी पुरवठ्याची योजना असेल, त्या तिन्ही क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सहयोग सोसायटीचा खूप मोठा प्रश्न होता, त्याचा फॉलोअप घेऊन तो पूर्ण केलेला आहे. त्याच पद्धतीने काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती, तर ते पाणी व्यवस्थित नियोजन करण्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना होती. ती प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी कसं जाईल त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे गोल्ड राऊंड, आपल्या दौंड शहरामध्ये गोल्ड राऊंड आहे, तिथे लोक उभी राहत असायची. बस अर्ध्या 1 तासाने आल्या तर तोपर्यंत ते लोक उभी राहिलेली असायची. ते जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी बस स्टँडची मागणी केली आणि जोपर्यंत बस स्टँड होत नाही तोपर्यंत मी त्याचा पिच्छा पुरवलेला आहे. कारण का एखादी गोष्ट आपण मनात घेतली तर ती पूर्णत्वास नेणं हा माझा स्वभाव गुणधर्म आहे. ताईंनी आता सांगितलं की ज्यावेळेस मला सभागृहामध्ये
चान्स मिळाला, मी तिथं सदस्य म्हणून काम करत होते, त्यावेळेस मी ज्या कामांमध्ये सहभाग घेतला ते काम हट्टाने पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, त्यांचा झालेला कार्यकाळ आणि दरम्यानचा आजचा वेळ यामध्ये साधारण बरंच अंतर झालंय, बरंच वर्ष उलटली आणि बरीच अदलाबदलाची समीकरणं झालेली आहेत. यामध्ये नागरिक समस्याचा प्रश्न आता बऱ्यापैकी चर्चेचा आणि वादळीचा विषय आहे. त्यामध्ये महत्वाचा विषय सांगायचंच म्हटलं तर हे शहर आता स्वच्छतेच्यासाठी अतिशय टीकाटिप्पणीचं साधन झालंय. या शहरातली स्वच्छतेची जी वादळी चर्चा आहे ती नुसती शहरापुरती मर्यादित नाही, तर ती ग्रामीण पर्यंत सुद्धा गेलेली आहे. इथुल्या महिलेला रात्री अपरात्री पिण्याच्या पाण्यासाठी जागे राहावं लागतं. आता ही चर्चा सुद्धा शहरातून गावकोसा बाहेरपर्यंत पोहोचलेली आहे. हे सांगण्याचं कारण काय आहे की या ताई ज्या वेळेस सभासद म्हणून नगर परिषदेच्या सदस्य होत्या, तो काळ आता बदललेला आहे आणि बदलत्या काळामध्ये त्यांनी परत एकदा आपण तिथं जावं, लोकांचे प्रश्न सोडावे, अशा स्वरूपाची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. ताई, तुम्ही ज्या प्रभागामध्ये आता निवडणूक लढवताय त्या प्रभागापासून तुम्ही बऱ्याच अंतरावरती निवासी आहात. मग आपण तिथुल्या मतदारांसाठी इथून जाऊन कसं काम करणार, एकदा मतदारांना ते सांगा. आपण जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की आम्ही भारताचे लोक, राज्यघटनेतच लिहिलेलं आहे, आपण कुठेही जरी असलो तरी आपल्याला जर काम करण्याची इच्छा असेल तर आपण ते करू शकतो. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. प्रत्येक नगरसेवक काम घेऊन विकास कामं करतो, परंतु इच्छाशक्ती नसेल तर तो काम करू शकत नाही. आणि नगरसेवक पद हे बाहुली किंवा शोभेची वस्तू नाहीये, त्याला आतून काम करण्याची इच्छा पाहिजे. तशी माझी आतून काम करण्याची तळमळ आहे. आणि मला ह्या भागातून जायचं म्हटलं तर मी रोज गावात असते. माझं माहेर हे शालिमार चौकात आहे. माझं लहानपण तिथं गेलेलं आहे. माझे सगळे नातेवाईक माहेरकडचे तिथं आहे. माझ्या आजी आजोबांचं घर आहे, मामा लोक तिथे, माझा भाऊ आहे, माझे आई वडील त्या भागात राहतात आणि स्वतः मी तिथं राहिलेली आहे. माझं पूर्ण शिक्षण हे दौंड कॉलेजला झालेलं आहे आणि लहानपणापासून तर लग्न होईपर्यंत मी तिथं वास्तव्यास होते. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा माझा तो म्हणजे मी तिथं राहिलेले आहे रेल्वे क्वार्टर्सला. त्याच्यामुळे त्या भागात काम करण्यासाठी मला काहीही अडचण येणार नाही. आणि जाण्या येण्याचा प्रश्न म्हणला तर तो सुद्धा काही अडचण नाही माझ्यासाठी. काम करण्याची इच्छा आहे, मी कुठूनही जाऊन तिथं काम करू शकते. माझा प्रभाग आहे तो, आणि पूर्वीचा माझा अर्धा प्रभाग त्याला जॉईन झालेला आहे. आताची रचना जी झालेली आहे, पूर्वी 4 वॉर्डचा एक प्रभाग होता, परंतु आताची जी रचना आहे ती 2 वॉर्डचा एक प्रभाग. त्याच्यामुळे प्रभाग हे तुटले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो प्रभाग आहे 9 नंबर हा नवीन नाही माझ्यासाठी. शीतलताईंनी असं सांगितलेलं आहे की मी ज्या प्रभागातून निवडणूक लढवते तो जो प्रभाग आहे ते माझं जन्मस्थळ आहे. लहानाची मोठी तिथं झाले, नातेवाईकांचा सर्व परिवार त्याच भागात राहतो, शिक्षण तिथं झालं आणि विवाहानंतर सुद्धा मी त्याच भागातल्या रेल्वे क्वार्टरमध्ये काही काळ राहिलेले आहे. या सर्व प्रकाराने विरोधकांना त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा प्रश्न आता उद्भवणार नाही, कारण ते लांब राहतात आणि निवडणूक दुसरीकडे लढवतात. असा अपप्रचार करणाऱ्यांना सरळ सरळ ही चपराक म्हणावी लागेल. शीतलताई ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये सामोरे गेलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया, या दौंड शहराला ज्यावेळेस तुम्ही सभागृहामध्ये सभासद होऊन काम करत होता त्यानंतरचा झालेला बदल हा आता अनपेक्षित आहे. इथं रस्त्याच्या बाजूला उभी असणारी पार्किंग रहदारीला अडथळे करते. मोकाट जनावरांचे कळप वृद्धांना धक्का देऊन इजा पोहोचवण्याच्या स्वरूपाचा हा सगळा प्रकार सर्वांनी पाहत असतात. मोकाट जनावरांची ही कळपांची झुंड कधी काळी धोका ठरू शकते. तसेच मोकाट कुत्र्यांनी इथं काही नागरिकांना चावा घेतलेला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, स्वच्छतेच्या ठिकाणाने या सगळ्या शहराला वेढा दिलेला आहे. कचरा निर्मूलनासाठी या शहरात गेल्या 88 वर्ष काहीच करता आलेलं नाही. विशेष म्हणून सांगावं वाटेल की ही नगरपालिका आजही स्वतःच्या जागेत नाही. हे खऱ्या अर्थानं या इथल्या जनतेला चुकीच्या दिशेला नेणारा प्रवास म्हणावा का? आणि तुम्ही याबद्दल काय म्हणता? आता तुम्ही जे समस्या सांगितल्या ते खरंच आपल्या दौंडकरांसाठी भेडसावत आहेत. कचऱ्याचा प्रश्न असेल, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असेल, मोकाट जनावरांचा प्रश्न असेल, त्याच पद्धतीने कचऱ्याचं
व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. आपण सांगितलं की नगरपालिका दुसऱ्यांच्या जागेत आहे, तो एक मोठा प्रश्न आहे. परंतु आता मी नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून आहे. ज्या ज्या नगरपालिकेच्या अंतर्गत मला ज्या ज्या गोष्टींमध्ये नवीन उपाययोजना करता येईल त्या मी सांगते. की कचऱ्याचे व्यवस्थापन हे ओला कचरा सुका कचरा यासाठी आता सध्या गाडी ही 1 दिवसाड येते, तर ती कचऱ्याची गाडी रोज प्रत्येक भागात कशी फिरेल याच्यासाठी ताई तुम्हाला मी करू. इथं थांबवतो. हं. तुम्ही ज्या कचऱ्याच्या गाडीबद्दल बोलताय ना, तर मी तुमचा लक्ष वेध करू इच्छितो. तुमच्या नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या भंगार विक्रीत जाव्यात अशा स्वरूपाने SRP ते कुरकुम रोड मध्ये पाण्याच्या टाकी शेजारी उभ्या आहेत. त्या कागदाने झाकलेल्या आहेत. अखेरची घटका मोजतात कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा या नगरपालिकेमध्ये ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी गाड्या कुठून येणार असा प्रश्न आम्ही जर उपस्थित केला तर कदाचित या गोष्टीकडे पाहताना आणि ही सर्व लोक जे चित्र पाहतील त्यात असं सांगतील की हे जाणून बुजून नगरपालिकेवर टीकाटिप्पणी करतात. पण परिस्थिती तशीच आहे. आपण सर्वांनी जावं आणि या नगरपालिकेच्या गाड्या कुठे उभ्या आहेत ह्या पाहाव्यात. म्हणजे लक्षात येईल आम्ही जे बोलतो लोकांचा आवाज आहे तो तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवतो. ताई मी असं म्हणेल तुम्हाला की ही नगरपालिका तुम्हाला असं वाटतं का की 88 वर्ष अधिक विवंचनेत गर्क घालेली आहे. अनेक लोकांचे प्रश्न आहेत आणि आपण ह्या 5 वर्षामध्ये त्यांना कितपत न्याय देऊ शकतो आणि तुमच्याकडे त्या काय संकल्पना आहेत? बरोबर आहे. जवळजवळ 88 वर्ष झालेले आहेत नगरपालिकेला. 2-3 दशक होऊन 2-3 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत, पण आपल्या इथं विकास दिसत नाहीये. जरी थोडाफार जरी झाला तरी आता इथून पुढे आपल्याला मोठ्या प्रमाणात विकास करावा लागणार आहे. युथ आहे आपल्या इथे, शिक्षणाची सोय नाहीये, रोजगाराची सोय नाही, आणि जो आपण मूलभूत प्रश्न आहे नगरपालिकेच्या अंतर्गत येणारा की कचऱ्यासाठी गाडी नाही म्हणता तुम्ही, तर ते ओला आणि सुका कचरा करण्यासाठी एका गाडीमध्ये डिवायडेशन पार्टिशन केलं तर एक ओला आणि सुका कचरा होऊ शकतो. त्याच पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी उपाययोजना करू असं काही तुम्हाला मी लक्ष वेधू इच्छितो. साफ आणि स्वच्छता करण्यासाठी मनही निर्मळ लागतं असं म्हणतात. नाही निर्मळ जिवंत काय करील सावध. तुमच्या हृदयामध्ये जर लोकांच्या समाजाची तळमळ नसेल तर तुम्ही समाजसेवा करू शकत नाही. आणि हे विदारक चित्र या पालिकेमध्ये मागील कालखंडामध्ये स्पष्ट झालंय. आणि हे तुम्ही कबूल सुद्धा करताय की माझं लहानपण जिथे गेलं, माझा जन्म ज्या भागात झाला, मी जिथं लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतलं, विवाहित होऊन मी तिथं सुद्धा राहिले, तरीही ते सर्व प्रकार आता आम्ही तुम्हाला स्पष्टोक्तपणाने सांगणं काळाची गरज राहिलेली नाही, कारण ते प्रत्यक्षरित्या तुम्ही भोगलेलं आहे. हे शहर आता 21व्या शतकाकडे प्रवास करत आहे. संगणकीय युग आहे. लोक तंत्रज्ञानाचा हात धरून प्रवासाला लागलेत आणि दौड मात्र कोसो लांब दूर आहे. ह्याचं कारण काय आहे तर इथुल्या नागरिकांच्या सेवेसाठी मनामध्ये भाव असणारे नगरसेवक यापूर्वी नव्हते काय असा प्रश्न आम्ही उपस्थित केला. तर तुमचं मत काय? खरं तर नगरसेवकांची मानसिकता बदलायला पाहिजे. त्याच पद्धतीने मतदारांची सुद्धा मानसिकता बदलायला पाहिजे. कारण का मतदारांनी जर जागरूक मतदार जर झाला की आपल्या भागामध्ये विकास हवाय तर मतदान व्यवस्थित जो योग्य उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे, ज्याला तळमळ आहे काम करण्याची, त्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर निश्चितपणाने बदल घडेल किंवा परिवर्तन होईल असं मी सांगू इच्छिते. मतदारांनो तुम्हाला आव्हान केलंय, या ताईंनी असं आव्हान केलंय की तुम्ही सुद्धा जागृत जर राहिला, तुमचं मतदान योग्य व्यक्तीला केलं तर या दौंड शहरातील जी मागेहाट पिछेहाट झालेली आहे ती भरून काढता येईल. पण त्यासाठी तुमचं मत हे तुमच्या विचाराच्या व्यक्तीला, तुमच्यासाठी काम करणाऱ्याला आणि ज्याच्या मनात सेवाभावी वृत्ती आहे अशाच उमेदवाराला दिलं पाहिजे. आणि असे जे उमेदवार आहेत ते सुशिक्षित लागतात, ते विचारानं चांगले लागतात, त्यांना अभ्यास असावा लागतो. अशा व्यक्तींना मत देणं काळाची गरज आहे. म्हणून शीतलताईने आव्हान केले तुम्हाला की ही निवडणूक नुसत्या उमेदवारांना निवडून देण्याची नाही तर तुमच्या भविष्याला कलाटणी देण्याची निवडणूक आहे. आणि हे भविष्य कलाटणी द्यायचं असेल तर तुमचं मोलाचं मत हे योग्य आणि यथोचित व्यक्तीलाच दिलं पाहिजे. तुम्ही काय मतदारांना परत आव्हान करू शकता, ही निवडणूक त्यांच्या भविष्याची नांदी जरी असेल तरी तुमच्या सारख्या सभासदांना तिथं जायचं आहे
आणि मग तुम्ही त्यांच्यासाठी आता आव्हानात्मक कुठल्या गोष्टी पेलणार आहात. तुम्ही हे पॅम्पलेट तुम्ही पाहताय, या पॅम्पलेटवरती आम्ही काय करणार याचं चित्र त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या त्या गोष्टीच्या इथं उणीवा आहेत हे सिद्ध होत आहे. आणि हे का, तर ह्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाचा तक्ता, दीन दलित पिछडीत या सर्व लोकांवरती सरकारनं पैसा खर्च करण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी, समाजसेवेचं त्याच्यातून उपोषण व्हावं असं म्हणून पालिकेला स्थापना दिली. आणि त्या पालिकेमध्ये गेल्या 8 वर्षात 5 सरकारचे अधिकारी आपली कार्यवाही पूर्ण करण्याच्या अगोदर निघून जातात. मग ताई मला सांगा, अशा पालिकेमध्ये आपण जायचं म्हणताय, मग आपण करणार काय? प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना माझं एवढंच आव्हान असेल की आपण मतदान करताना पुढच्या भविष्याचा विचार, आपल्या मुलाबाळांचा विचार, आपल्या कुटुंबाचा विचार आणि आपल्या परिसरातील विकासाचा विचार करूनच मतदान करा. मतदान करत असताना उमेदवाराची योग्यता, उमेदवार वेळ देणारा असावा, उमेदवाराला स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव आणि जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे. तो उमेदवार तुम्हाला 24 घंटे अवेलेबल झाला पाहिजे. ऍटलीस्ट त्या उमेदवाराने फोन तरी उचलला पाहिजे, तुमच्या अडी अडचणीने सामोरे गेला पाहिजे, हे मला वाटतं. आणि मी त्या गोष्टीसाठी सक्षम आहे. मी स्वतः ज्यावेळेस मी नगरपालिकेत होते, मी स्वतः कामकाज पाहिलेले आहे. माझे मिस्टर फुले शाहू आंबेडकर विचारांच्या चळवळीत काम करणारे आहेत, मी पण त्या चळवळीत काम करणारे आहे. मला गरिबी काय असते ते माहितीये, प्रश्न काय आहे ते माहितीये. आणि ज्या भागामध्ये अजिबात मूलभूत ज्या गरजा आहेत त्याचा विकास झाला नसेल तर ते विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि तुमचं मतदान हे विकासासाठी, परिवर्तनासाठी आवश्यक असणार आहे. आणि आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून तुम्ही हे मतदान करणं गरजेचं आहे. बाकीच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, तुम्ही 1 दिवसासाठी बळी पडाल पण 5 वर्ष तुम्हाला त्याचा पश्चाताप केल्याशिवाय हे होणार नाही. पश्चाताप करावा लागेल. म्हणजे माझं असं आव्हान राहील मतदारांना की सुज्ञ मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहेत. त्यांनी स्वतःच्या सत्सक विवेक बुद्धीला जागृत ठेवून आपल्या विकासासाठी योग्य उमेदवार, जो वेळ देणार आहे, कार्यक्षम आहे आणि जबाबदारी पेलणार आहे, अशा उमेदवाराला मतदान कराल अशी माझी अपेक्षा आहे, इच्छा व्यक्त करते मी अशी. शीतलताईंनी मतदारांना योग्य त्या आव्हानाला सामोरे जावं असं मनापासून इच्छा व्यक्त केली. ताईंनी एक मुद्दा म्हणून सांगितलाय, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानून स्मरून आमचं सामाजिक काम चालतं. मी ताईंचा एक गंभीर मुद्दा लक्षात आणून देतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावकुसा बाहेरचा समाज गावात आणला आणि तो आज प्रत्येकाच्या बरोबर काम करतोय, या शहरामध्ये त्या समाजाचं बुद्धविहार गावकोसा बाहेर गेलंय. म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला समाजात आणलं, गावकोसापासून आत आणलं आणि इथून कुठली तरी एक शक्ती, कुठला तरी एक वादग्रस्त व्यक्ती अथवा कुठली तरी एक पडद्या मागून काम करणारी व्यक्ती तुमचं बुद्धविहार गावकोसाच्या बाहेर नेतंय असं जर आम्ही म्हटलं तर कदाचित कोणाला तरी हा प्रश्न झुंबेल. पण वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहता या दौंड शहरामधील खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हटलं तर हा शहराचा वसा दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या बहुमतावरच आहे. बाकी उरलेल्यांच्या मताची टक्केवारी पाहता हे तिन्ही समाज अग्रभागी आहे. यामध्ये मुस्लिम समाज त्याच्या समाज व्यवस्थेमध्ये, त्याच्या प्रार्थना स्थळांमध्ये अग्रभागी आहे. तसाच ख्रिश्चन बांधव सुद्धा त्याच्या प्रार्थना स्थळामध्ये अग्रभागी आहे. पण माझा दलित बांधव ज्या बाबासाहेबांचं नाव घेतो, त्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला आपलंसं केलं आणि असं सांगितलं की अपदीप भव, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. मी ताई, तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहात म्हणून मी असं म्हणतो की गावकोसातून आपण गावात आलो, आपण शिकलो, सवरलो, मोठे झालो. तुम्ही आज तर कायद्याची भाषा बोलायला लागलेला आहात. आणि मग या शहराच्या बाहेर आपल्या समाजाचं मंदिर कोण घेतंय का? आणि त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? बरोबर आहे आपला प्रश्न. आता गावकोसा बाहेर तुम्ही म्हटलात की आपण गावकोसा बाहेर होतो, पण दौंड शहरामध्ये अशा मोठ्या प्रमाणात जागा नसल्यामुळे एखाद्या तिकडे नेलं असेल, पण त्याचंही काम रखडलेलं आहे. ताई, मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो,
या शहरामध्ये नगरपालिकेची माहिती घ्या. 22 अशा जागा आहेत की त्या रिझर्वेशन मध्ये आहेत. म्हणजे त्या 22 जागांची मालकी नगर परिषदेची आहे. आणि या 22 जागा नगर परिषदेच्या ज्या रिझर्व्ह आहेत त्या कोणत्या तरी बगल बच्च्यांच्या व्यवसायासाठी वापरल्या जातात असा आरोप नागरिक करतात, आम्ही नाही. आणि हे वारंवार आम्हाला समजतंय. मित्रांनो, ही घटना जर चुकीची असेल तर तुम्ही आवाज लोकशाही पुढे येऊन याची सत्यता पडताळू शकता किंवा यातील जे महत्वाचे तुमच्याकडे पुरावे असतील ते दाखवू शकता. आम्ही ते तुमच्यासाठी लोकांपर्यंत घेऊ. पण आम्ही तुम्हाला नितांत सांगू शकतो की 22 रिझर्व्ह असलेल्या या नगरपालिकेच्या जागा कोण सांभाळतंय, कुणी बळकवलेले आहे आणि या समाजाच्या बौद्ध वीराचा प्रश्न गावकुसाच्या बाहेर का गेलेला आहे हा प्रश्न तर आम्ही विचारणारच. सांगा ताई, तुम्हाला काय म्हणायचं? बुद्धविहार जरी तिकडे लांब गेलेलं असलं तरी आम्हाला जे वाटत होतं की आपल्या समाजाचं बुद्धविहार हे आपल्या भागात असावं, तर आम्ही स्वतः जागा खरेदी करून बुद्धविहाराचा प्रकल्प राबवते. आम्ही ताई, माहितीसाठी सांगते. तुमच्या मोठेपणाचं, तुमच्या सामाजिकरणाचं हा विषय नाहीये. हा नगरपालिकेच्या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्यामुळे उपस्थित झाला, कारण तुम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या प्रेरित आहे. तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहात आणि बाबासाहेबांचा धर्म हा बौद्ध आहे. आणि बौद्धांची प्रार्थना स्थळ ही आज जगामध्ये सर्वश्रुत आहेत. जगामध्ये या देशाचे पंतप्रधान जरी गेले तरी मी बुद्धाच्या देशातून आले असं अभिमानानं सांगतात. आणि त्या देशातले, त्या राज्यातले आणि त्या दौंड तालुक्यातले आपण सर्वजण आहोत. आणि मग आपल्या तालुक्यातल्या आपल्या हक्काचं बौद्ध विहार नदी तीरी एका स्मशानभूमी शेजारी कसं जातं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. म्हणून तुम्ही काय करता यापेक्षा समाजाचं काय चाललंय यावर तुम्ही सांगा. आता जर आपला समाज एकत्रित आला आणि मी निवडून गेले तर आपला जो प्रश्न आहे की गाव कुसाबाहेर, आणि तुम्ही मला सांगितलं की 22 जागा नगरपालिकेच्या रिझर्व्ह आहे, तर मी तिथं गेल्यानंतर, नगरपालिकेत गेल्यानंतर माझ्या समाजाला एकत्रित करेल आणि समाजाचं नेतृत्व मी करून त्या 22 जागा कोणकोणत्या आहेत ते शोधून काढून किंवा ते चौकशी करून नगरपालिकेच्या अंतर्गत आपल्याला तिथं जर बुद्धविहार बसवता आलं तर ते देखील करण्याचा मी मानस ठेवते. कारण का समाज माझ्या पाठीशी उभा राहिला तर मी करू शकते, मी एकटी नाही करू शकत. त्यासाठी तर सुशिक्षित लोकांनी ह्या नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे, तिथं आवाज उठवणं गरजेचं आहे. जर तुम्ही राजकारणात नसाल, नगरपालिकेत नसाल तर बाहेर राहून तुमचं काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तिथं सक्षम नगरसेवक आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीचा ज्याला माहिती आहे त्याचं ते काम करतात त्या लोकांना जर पाठवलं आणि सगळे लोक एकत्रित आले आणि तुम्ही मला खंबीर असा पाठिंबा दिला तर निश्चितपणाने मी तुमचं नेतृत्व करून ते जे 22 जागा आहेत त्या 22 जागाच्या कुठले जवळ आपल्या गावामध्ये मेन प्राईम लोकेशनला कुठे आपल्याला बुद्धविहार बसवता येऊ शकतो का, तो निश्चितपणाने 100% माझ्या मनापासून मी प्रयत्न करेल. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची, पत्रकार लोकांची, जनतेची आणि समाजाची मला गरज लागेल. स्वतःचा आत्मविश्वास काय करू शकतो याचं असंख्य उदाहरणं आहेत. आणि ती प्रेरणा तुमची आणि आमची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्या एका व्यक्तीनं या देशाला स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला एक पुस्तक दिलं, त्याचं नाव आहे, त्याला आपण असं म्हणतो की ते संविधान. आणि त्या संविधानाच्या जोरावर हा देश चालतो. हे संविधान निर्माण करणारा जो व्यक्ती होता तो एकटा होता. नगरपालिकेत तुम्ही सुद्धा एकटे जाणार आहात. तुम्हाला अनेकांनी पाठबळ द्यावं, अनेकांनी पाठिंबा द्यावा आणि मग तुम्ही काम करावं. त्यापेक्षा तुमचा आत्मविश्वास लाख मोलाचा आहे. आणि जो माणूस वादळात दिवा लावू शकतो तो खऱ्या अर्थानं उजेडाची निर्मिती करतो. आणि ते उजेडाची निर्मिती या विस्कटलेल्या समाजाच्या घडीसाठी कामाला येईल. म्हणून तुमची मानसिकता, तुमचा आत्मविश्वास हाच खऱ्या अर्थानं ह्या समाजाच्या एकोपाचा मार्ग आहे असं आम्ही म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, ही निवडणूक आता वेगळ्या वळणावर जाणार आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप होणार आहे, आमिष दाखवली जाते आणि तुमचं बहुमोल मत हे कुणी एखाद्या दारूच्या बाटलीवरती, एखाद्या जेवणावळीच्या कोंबडीच्या तंगडीवरती विकत घेण्याचा सुद्धा धोका सांगता येत नाही. पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. आणि म्हणून
तुमचं मत हे एकच दिवस द्या आणि पुढचे 5 वर्ष तुमच्या चिल्या पिल्यांना, तुमच्या परिवारांना कशा स्वरूपाने सुखकार जातील याकडे लक्ष द्या. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. या निमित्तानं मी आवाहन करतो, ज्यांना कोणाला आपलं मत व्यक्त करायचंय, ज्यांना आपल्याला कोणाला दबाव वाटतोय, त्यांनी आमच्या चॅनलला भेट द्या. आमचा नंबर घ्या 97 65 56 69 16. आम्हाला फोन करा. आपल्याला व्यक्त होता येईल. लोकांचा आवाज म्हणजेच आवाज लोकशाहीचा. धन्यवाद ताई. धन्यवाद.